मे बी तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता याचा. पीएच वरती जी थिअरी आहे इथे दिलेली आहे. मी आता एक एक करून सगळे पॅरामीटर सांगणार आहे. ठीक आहे. सो फर्स्ट पॅरामीटर इज पीएच. फर्स्ट पॅरामीटर इज पीएच. ओके, लिहिलं असेल, ज्यांना काही लिहायचं असेल त्यांनी लिहून घ्या पहिले. ओके, सो बघा, जे क्वालिटी पॅरामीटर आहे फर्स्ट केमिकल पॅरामीटर आहे पीएच. यावर मोस्ट ऑफ द टाइम न्यूमेरिकल क्वेश्चन्स येतात, म्हणून मी याला पहिले एक्सप्लेन करतो. सगळे सांगेल फिजिकल केमिकल, पण हा केमिकलमधला जो महत्त्वाचा पॅरामीटर आहे ज्यावर हे असे त्या ठिकाणी आपल्याला जे रिलेशन्स आहेत पीएचचे, ठीक आहे, लॉगरिथमिक रिलेशन्स आहेत, यावरती न्यूमेरिकल क्वेश्चन्स येतात, म्हणून इथे हे सगळे रिलेशन्स लिहून दिलेले. यावर न्यूमेरिकल क्वेश्चन्स तुम्हाला दिसणार आहे, तर नोट म्हणून त्याला स्टार करून ठेवा. ठीक आहे. सेकंड, पीएच बद्दल इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आता सगळ्यात पहिले आपण समजून घ्या पीएच काय आहे ते. बघा मित्रांनो, पीएच या ठिकाणी आपल्याला सांगतो पीएच इज अ स्केल. ठीक आहे. पीएच काय आहे? एक स्केल आहे ज्यावरती आपण हायड्रोजन आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन पाहत असतो. ठीक आहे. इट इज अ स्केल टू मेजर हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन. आता ज्यावेळेस आपण न्यूट्रल वॉटर किंवा प्युअर वॉटर घेतो, ठीक आहे, न्यूट्रल वॉटर किंवा प्युअर वॉटर आपल्याला मे बी हिली एरियाजमध्ये जे नॅचरल स्प्रिंग्स असतात त्यापासून जे वॉटर मिळतं दॅट इज प्युअर वॉटर, किंवा तुम्ही डिस्टिलेशन प्रोसेसमधून जे वॉटर मिळतं आपल्याला दॅट इज प्युअर वॉटर. सो ज्यावेळेस आपण हे प्युअर वॉटरचा मॉलिक्यूल जर पाहिला H2O है ना, हा काय प्युअर वॉटरचा मॉलिक्यूल आहे. सो ज्यावेळेस आपण हे प्युअर वॉटर पाहतो ह्यामधलं आयोनिक कॉन्सन्ट्रेशन जे आहे दॅट विल बी इक्वल, म्हणजे असं राहील. ठीक आहे. आयोनिक बॅलन्स जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो प्युअर वॉटरमध्ये. ठीक आहे. म्हणजे H+ आयनचं जेवढं कॉन्सन्ट्रेशन असेल, म्हणजे हायड्रोजनचं जेवढं कॉन्सन्ट्रेशन असेल तेवढंच कॉन्सन्ट्रेशन हायड्रोऑक्साइल आयनचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला बघायला मिळणार आहे. ठीक आहे. H+ आयन्स कॉन्सन्ट्रेशन विल बी इक्वल टू OH- कॉन्सन्ट्रेशन. हे कशामध्ये बघायला मिळतं आपल्याला? प्युअर वॉटर किंवा न्यूट्रल वॉटरमध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं. आयोनिक बॅलन्स आपल्याला बघायला मिळतं. ठीक आहे. म्हणजे आपण काय करतोय, वॉटरचा एक मॉलिक्यूल घेतला, H2O मॉलिक्यूल घेतला, आणि त्याला आपण अगदी मायन्यूट लेवलला, ॲटोमिक लेवलला ज्यावेळेस जाऊन ॲनालिसिस करतोय, तर ॲनालिसिस केल्यावर आपल्या असं लक्षात येतं की जेवढे पण हायड्रोजन आयनचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते हायड्रोऑक्साइल आयनच्या कॉन्सन्ट्रेशन सोबत इक्वल आपल्याला बघायला मिळत आहे. कशामध्ये? प्युअर वॉटर किंवा न्यूट्रल वॉटरमध्ये. आता होतं काय बघा, ज्यावेळेस ही हिली एरियाजमध्ये है ना, म्हणजे जिथं समजा नदीचा उगम पावतो आपण असं म्हणतो ना, सो जिथून नदी त्या ठिकाणी उगम पावते आहे, किंवा मे बी जो नॅचरल सोर्स आहे, ठीक आहे, जिथून त्या ठिकाणी वॉटरचा जो मेन सोर्स जो आहे, जेव्हा त्यापासून जे वॉटर मेन सोर्सपासून वॉटर ट्रॅव्हल करत असेल, स्मॉल स्मॉल स्ट्रीम जे आहेत काय करतात, स्मॉल स्मॉल स्ट्रीम्स एकत्र येऊन रिव्हर्स फॉर्म करत असतात. सो ज्यावेळेस हे नॅचरल सोर्सपासून स्ट्रीम जे आहेत ज्यावेळेस ट्रॅव्हल करतात, मे बी काही ॲसिड्स किंवा अल्कलाईन कंपाऊंड जे आहेत ते त्यांच्यामध्ये मिक्स होत असतात. ओके, मे बी जे ॲसिड्स किंवा अल्कलाईन कंपाऊंड मे बी ग्राउंड सरफेसवरती असतील, ॲटमॉस्फिअरमध्ये असतील, हे कंपाऊंड जे आहेत वॉटरमध्ये मिक्स होतात. ज्यावेळेस हे कंपाऊंड्स वॉटरमध्ये, ॲसिड्स किंवा अल्कलाईन कंपाऊंड्स वॉटरमध्ये, प्युअर वॉटरमध्ये ज्यावेळेस मिक्स होणार आहे त्यावेळेस आयोनिक बॅलन्स डिस्टर्ब होतो. आणि हा आयोनिक बॅलन्स डिस्टर्ब झाला की त्यावेळेस ॲसिडिटी, म्हणजे ॲसिडिक आयन जर जास्त कॉन्सन्ट्रेशनमध्ये असतील, प्युअर वॉटरमध्ये मिक्स झाले तर ॲसिडिटी क्रिएट होईल, किंवा जर अल्कलाईन कंपाऊंड्स प्युअर वॉटरमध्ये जास्त अमाऊंटमध्ये मिक्स झाले तर त्या ठिकाणी अल्कलिनिटी प्रोड्यूस होणार आहे. सो बघा मित्रांनो, हेच इथे पुढे दिलेलं आहे. एंट्री ऑफ द चार्ज्ड पार्टिकल्स है ना, एंट्री ऑफ द चार्ज्ड पार्टिकल इट कॉजेस व्हॉट, इम्बॅलन्स अँड इम्पार्ट्स ॲसिडिटी अँड अल्कलायनिटी. ठीक आहे. ज्यावेळेस चार्ज पार्टिकल्स एंटर करणार आहे तर ते काय करतील, त्या ठिकाणी इम्बॅलन्स क्रिएट करतील या आयोनिक बॅलन्समध्ये, आणि ॲसिडिटी आणि अल्कलिनिटी कॉज करणार आहे. सो दिस फ्लक्च्युएशन जे आहे ना, हे जे ॲसिडिटी आणि अल्कलिनिटी जे होत आहे प्युअर वॉटरमध्ये, जे आयोनिक इम्बॅलन्स झालेला आहे तो आपण स्टडी करत असतो पीएचच्या अंडर, पीएच ह्या टर्मच्या अंडर. आता हा आपण एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग किंवा वॉटर सप्लाय इंजिनिअरिंगमध्ये पीएच ही टर्म का बरं समजून घेतोय? बघा मित्रांनो, पीएच ही टर्म आपण यामुळे समजून घेतोय कारण जे वॉटर जे आहे आपण सोर्सपासून कलेक्ट करतोय, ट्रीटमेंट प्लांटवरती घेऊन आलोय आणि पाईप्स थ्रू ट्रॅव्हल करतोय. जर इन केस ॲसिडिटी जास्त असेल तर पाईप्स काय होतील, करोजन होणार आहे पाईप्सचं, किंवा पाईप्समध्ये इनक्रस्टेशन होणार आहे. ठीक आहे. त्यामुळे आपण हे पीएच कंट्रोल फॉर्ममध्ये ठेवत असतो. पुन्हा ह्युमन हेल्थवरती पण याचे ॲडव्हर्स इफेक्ट आपल्याला बघायला मिळू शकतात. त्यामुळे पीएच आपण कंट्रोलमध्ये ठेवत असतो. आणि हा पीएच हा टर्म जो आहे, हा पॅरामीटर आपल्याला IS कोडने काही लिमिट्समध्ये ठेवायला लावलेला आहे. ॲक्सेप्टेबल लिमिट जे आहे ना पीएचसाठी दॅट इज 6.5 to 8.5. आता काय करतात मी सांगितलंय बघा, एक्झाममध्ये, ठीक आहे, जे पण तुम्ही एक्झाम देत आहेत, गेट, IAS वगैरे जेही एक्झाम्स तुम्ही पाहणार, यामध्ये क्वालिटी पॅरामीटर्स या टॉपिकवरचे व्हॅल्यूज विचारतील. इन केस त्या पॅरामीटरमध्ये काही इन्स्ट्रुमेंट असेल तर त्या इन्स्ट्रुमेंट्स किंवा मेथडॉलॉजी ज्याने आपण ते पॅरामीटर डिटरमाइन करू शकतो त्यावरती क्वेश्चन राहील.
किंवा थर्ड त्यावर जर न्यूमरिकल्स असतील तर ते न्यूमरिकल विचारणार आहेत. सो व्हॅल्यूज लक्षात ठेवा. ओके, व्हॅल्यूज लक्षात ठेवा. किंवा एक्सेस अँड डेफिशियंट अमाऊंटमध्ये हा पॅरामीटर झाला तर त्यापासून काय कॉजेस होतात, काय इफेक्ट्स होतात, त्यावरती क्वेश्चन्स राहणार आहेत. सो बघा मित्रांनो, इथं व्हॅल्यू दिलेली आहे पीएचची, ॲक्सेप्टेबल लिमिट, हे तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे, पीएचची व्हॅल्यू काय आहे, ॲक्सेप्टेबल लिमिटची व्हॅल्यू आहे 6.5 to 8.5. या रेंजमध्येच वॉटरचा पीएच असायला पाहिजे. हे IS कोडने दिलेल्या व्हॅल्यूज आहेत. IS 10500 2012चा जो IS कोड आहे आपल्याला वॉटर क्वालिटी पॅरामीटरची इन्फॉर्मेशन देत असतो. ठीक आहे, सो त्यानुसार ही ॲक्सेप्टेबल लिमिट आहे. नेक्स्ट आहे बघा ॲसिड्स. ठीक आहे, तर इथे एक्झाम्पल म्हणून मी दिलेलं आहे पुन्हा. वॉटर म्हणजे H2O आहे ना. ज्यावेळेस या प्युअर वॉटरमध्ये किंवा न्यूट्रल वॉटरमध्ये हा ॲसिड जो आहे HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड ज्यावेळेस वॉटरमध्ये मिक्स होतो त्यावेळेस काय होणार आहे, हा कंपोनेंट जर डिसोशिएट केला तर H+ आणि Cl- मध्ये त्या ठिकाणी स्प्लिट होईल. तर इथे आपल्याला बघायला मिळतंय की H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते वाढलेलं आहे. बरोबर, ॲसिड जर वॉटरमध्ये मिक्स झालं तर हायड्रोजन आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल. आणि अल्कलाईन किंवा बेस म्हणतो आपण तिला. ठीक आहे, अल्कलाईन कंपाऊंड आहे NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड आहे. ज्यावेळेस हा सोडियम हायड्रॉक्साईड वॉटरमध्ये म्हणजे H2O मध्ये ज्यावेळेस मिक्स होईल प्युअर वॉटरमध्ये त्यावेळेस काय होणार आहे, हायड्रोक्साईल आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढत असतं. ठीक आहे, हायड्रोक्साईल आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. सो हायड्रोक्साईल आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर अल्कलिनिटी वाढत असते आणि हायड्रोजन आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर ॲसिडिटी वाढत असते. आणि आपण हे त्या ठिकाणी स्टडी करतो पीएच स्केलवरती. सो पीएच स्केलवरती आपल्याला 0 to 14 ही पीएच स्केल असते. ठीक आहे, 0, 7 आणि मध्ये या ठिकाणी लास्टला या ठिकाणी दिलेलं आहे 14 ही पीएच स्केल दिलेली आहे इथे बघा मित्रांनो. ओके, सो या पीएच स्केलवरती जर आपण हा 0 काय आहे, सो 0 इंडिकेट करतो आपल्याला स्ट्रॉंग ॲसिड्स. ठीक आहे, 0 इंडिकेट्स, दी 0 व्हॅल्यू इंडिकेट्स स्ट्रॉंग ॲसिड्स. सो पीएचची व्हॅल्यू ज्यावेळेस 0 असेल त्याला आपण म्हणणार स्ट्रॉंग ॲसिड्स. पीएचची व्हॅल्यू ज्यावेळेस 7 असेल, ठीक आहे, पीएचची व्हॅल्यू ज्यावेळेस 7 असणार आहे इट इंडिकेट्स न्यूट्रल वॉटर. ठीक आहे, जर वॉटरचं पीएच 7 असेल तर इंडिकेट करेल न्यूट्रल वॉटर. पीएचची व्हॅल्यू ज्यावेळेस 14 असेल त्यावेळेस तो इंडिकेट करणार आहे स्ट्रॉंग अल्कलाईन वॉटर. ठीक आहे, त्यावेळेस तो इंडिकेट करेल स्ट्रॉंग अल्कलाईन वॉटर. सो हे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आता ही जे पीएच आहे आपण मेजर कशा प्रकारे करू शकतो. सो पीएच मेजर करण्यासाठी आहे ना पीएच स्केलचा वापर करा किंवा त्या ठिकाणी कलर इंडिकेटर्स आहेत. ठीक आहे, कलर इंडिकेटर्स आहेत, पोटेन्शिओमीटर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. तुम्ही कॉलेजमध्ये लॅबोरेटरीजमध्ये पाहिलं असेल एखाद्या वेळेस. ठीक आहे, सो पोटेन्शिओमीटर वॉटरमध्ये एक असं पोटेन्शिओमीटर जसं हे स्टायलस पेन आहे असं एक बीकर सॅम्पल घेतो, वॉटर सॅम्पल घेतो, त्यामध्ये हा पोटेन्शिओमीटर डिप करतो. डायरेक्टली आपल्याला याच्यावरती पोटेन्शिओमीटरवरती रिडिंग कळत असते की पीएचची रिडिंग किती आहे, 7.7 पेक्षा जास्त आहे की 7 पेक्षा कमी आहे, डायरेक्टली पोटेन्शिओमीटरवरती रिडिंग कळत असते. सो पोटेन्शिओमीटर्स असतात किंवा काही कलर इंडिकेटर्स आहेत, मिथाइल ऑरेंज वगैरे. आणि पीएच पेपर्स पण आहेत, तुम्ही कॉलेजमध्ये पाहिले असतील प्रॅक्टिकल्समध्ये वगैरे. बरोबर, ठीक आहे. सो आता हे मेजर करण्यासाठी पीएचला मेजर करण्यासाठी मेथडॉलॉजीज आहेत. नेक्स्ट काय कलर इंडिकेटर्स आहे, मिथाइल ऑरेंज आहे. ठीक आहे, आणि फिनॉप्थिलीन रेड आहे. तो मिथाइल ऑरेंज जो आहे हा ॲसिडिक इंडिकेटर आहे. एक्झाममध्ये 1 मार्कसाठी यावर क्वेश्चन्स येऊ शकतो. बघा मित्रांनो, मिथाइल ऑरेंज जो आहे हा ॲसिडिक इंडिकेटर आहे आणि फिनॉप्थिलीन रेड जो आहे हा अल्कलाईन इंडिकेटर आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. इंडिकेटर्स मिथाइल ऑरेंज अँड फिनॉप्थिलीन रेड. फिनॉप्थिलीन रेड हा अल्कलाईन इंडिकेटर आहे, मिथाइल ऑरेंज हा ॲसिडिक इंडिकेटर आहे. हे लक्षात ठेवायचं आहे, पाठ करून ठेवायचं आहे. बरोबर. नेक्स्ट थिंग, आपण हे वॉटरचा पीएच का बरं डिटरमाइन करतो, मी आधीच सांगितलं. ॲसिडिटी जर वाढली, ठीक आहे, इफ ॲसिडिटी ऑफ द वॉटर इफ इट इज if the value of the acidity is greater then it will cause what, it will cause corrosion of the pipes. And if the alkalinity of the water has a higher value then it will cause incrustation of the pipes. So हे लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे आपण पीएच डिटरमाइन करत असतो. त्यामुळे पीएच ची व्हॅल्यू जी आहे 6.5 to 8.5 च्या दरम्यान ठेवत असतो. या रेंजमध्ये जी आपण व्हॅल्यू जी आहे वॉटरचं पीएच मेंटेन करण्याचा प्रयत्न करत असतो. बरोबर. सो आता हे लक्षात ठेवलं असेल तुम्ही, हे सगळे जे टर्म्स आहेत ते पाहिले असतील. आता पीएचचा जो आपण याला लॉगरिथमिक स्केलवर ज्यावेळेस प्लॉट करतो तर नेगेटिव्ह लॉगरिथमिक स्केलवरती पीएचला प्लॉट करतोय. ठीक आहे, सो हे पीएचचे काही रिलेशन्स आहेत. ठीक आहे, नोट पॉईंटमध्ये पाहतोय आपण पीएच इट इंडिकेट्स. ठीक आहे, पीएचचे रिलेशन्स आहेत काही लॉगरिथमिक स्केलवरती घेतल्यावरती. सो पीएच इज नेगेटिव्ह लॉग 10. ठीक आहे, नेगेटिव्ह लॉग टू द बेस 10 ब्रॅकेटमध्ये H+ आयन्स. सेकंड आहे POH म्हणजे पोटेन्शियल ऑफ. ठीक आहे, पी काय इंडिकेट करतो, पोटेन्शियल, आणि एच म्हणजे हायड्रोजन आयनचं कॉन्सन्ट्रेशन. सो पोटेन्शियल ऑफ OH that is hydroxyl ions concentration. Potential of hydroxyl ion concentration is equal to minus log to the base 10 OH minus ions. Third, pH plus POH. ठीक आहे, हायड्रोजन आयन्स आणि हायड्रोक्साइल आयनचं कॉन्सन्ट्रेशन ज्यावेळेस आपण ऍड करतोय, पोटेन्शियल ज्यावेळेस आपण ऍड करतोय तर त्याची व्हॅल्यू असते 14. ओके,
ज्यावेळेस आपण H प्लस अँड OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन, आयोनिक कॉन्सन्ट्रेशनचा प्रोडक्ट घेतोय, त्यावेळेस व्हॅल्यू असते 10 टू द पॉवर -14. ठीक आहे. H प्लस आयन्स इट इज इक्वल टू, जर H प्लस आयन्स फाइंड आउट करायला विचारलं तर H प्लस आयन्ससाठी फॉर्म्युला काय किंवा रिलेशन काय, इट इज इक्वल टू 10 टू द पॉवर मायनस ऑफ PH आणि OH मायनस इज इक्वल टू 10 टू द पॉवर मायनस ऑफ POH. हे जेवढे पण इथे त्या ठिकाणी टर्म्स दिलेले आहेत, कॉन्सन्ट्रेशन जे आहे मोल्स पर लिटरमध्ये घेत असतो, मिलीग्राम पर लिटरमध्ये घ्यायचं नाही. मिलीग्राम पर लिटरसाठी आपल्याला कन्वर्जन करावं लागत असतं, पुढे एका न्यूमेरिकलमध्ये मी दिलेलं आहे. ठीक आहे. सो मोल्स पर लिटरमध्ये सगळे कॉन्सन्ट्रेशन असणार आहे, लक्षात ठेवा. आता काही जणांना त्या ठिकाणी भीती वाटली असेल, सर हे तर केमिस्ट्रीमध्ये येऊन गेलो आहे आपण, परंतु आपल्याला इंजिनिअरिंग सायन्समध्ये बघा, ज्यावेळेस आपण एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग स्टडी करतोय, या टर्म्सचा फक्त आपल्याला बेसिक याचं कॅल्क्युलेशन कसं करताय ते आपल्याला समजणं गरजेचं आहे. तर मी जे पण मॉडेल ऑफ क्वेश्चन्स किंवा न्यूमेरिकल क्वेश्चन्स मी घेत आहे ते जर तुम्हाला समजले आहे ना, जर ज्यावेळेस मी आता क्वेश्चन्स घेईल ते जर तुम्हाला समजले तर केमिस्ट्रीची काही गरज नाही आपल्याला, इतर केमिस्ट्रीची. ठीक आहे. फक्त हे रिलेशन्स, हे फॉर्म्युलाज तुम्हाला माहीत असू द्या. ठीक आहे. जास्त डिटेल केमिस्ट्रीमध्ये जायचं नाही किंवा घाबरायचं नाही याला पाहून. ओके. सो नेक्स्ट आपण आता याच्यावरती क्वेश्चन पाहूया. पीएच वरचे काय काय क्वेश्चन्स येतात आपल्याला. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? यस. ठीक आहे. बघा, हा फर्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे. बघा, इथे त्या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये फॉर्म्युलाज पण दिलेले आहेत. ह्या क्वेश्चनला सॉल्व्ह करण्यासाठी साईडला मी फॉर्म्युलाज पण दिलेले, जेणेकरून आपल्याला पुन्हा रिवर्ट जाऊन स्लाइड नाही करावं लागणार. सो बघा मित्रांनो, आपल्याला इथे पीएच दिलेला आहे वॉटरचा 8.5. ठीक आहे. पीएच आपल्याला गिवन आहे 8.5 दिलेला आहे. OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे हायड्रोऑक्झल आयनचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे वॉटर सॅम्पलमध्ये. सो आता हायड्रोऑक्झल आयनचं कॉन्सन्ट्रेशन फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याकडे रिलेशन आहे OH मायनस. ठीक आहे. OH मायनस इट इज इक्वल टू 10 टू द पॉवर मायनस ऑफ POH. बरोबर. हा आपल्याकडे त्या ठिकाणी फॉर्म्युला आहे OH मायनस फाइंड आउट करण्यासाठी. परंतु आपल्याला POH ची व्हॅल्यूज माहित नाही. बरोबर. 10 टू द पॉवर मायनस POH, पण या POH ची व्हॅल्यू कुठे आहे आपल्याकडे. सो आपल्याला POH जर फाइंड आउट करायचं असेल तर आपण या सेकंड रिलेशनचा वापर करूया. कोणता? PH प्लस. ठीक आहे. आपण आता PH प्लस POH इज इक्वल्स टू 14 है ना. सो आपल्याला PH ची व्हॅल्यू माहित आहे 8.5. बरोबर. त्यानंतर POH ची व्हॅल्यू आपल्याला आता मिळेल, कारण 14 मायनस 8.5 केलं तर आपल्याला POH ची व्हॅल्यू मिळेल. पोटेन्शियल ऑफ हायड्रोऑक्झल आयन्स किती येत आहे? 14 मायनस 8.5 करा. यस, 14 मायनस 8.5 करा. हां सांगा किती येत आहे? 14 मायनस 8.5 करायचं आहे. किती येत आहे? 5.5. ओके. POH ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 5.5. आता आपण त्या ठिकाणी फर्स्ट रिलेशनमध्ये ही POH ची व्हॅल्यू जी आहे पुट करणार आहे. पुट द व्हॅल्यू इन इक्वेशन किंवा इन 1. ओके. सो आता काय व्हॅल्यू आहे? OH मायनस इज इक्वल्स टू 10 टू द पॉवर मायनस ऑफ POH. किती आहे? मायनस ऑफ POH है ना. सो मायनस ऑफ POH इज इक्वल टू 10 टू द पॉवर मायनस ऑफ POH किती आहे? 5.5. बरोबर. 10 टू द पॉवर मायनस ऑफ POH म्हणजे OH मायनस मिळेल. सो आता POH ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे 5.5. सो 10 टू द पॉवर मायनस 5.5 आणि हे जर आपण व्हॅल्यू पुट केली तर आपल्याला काय मिळालेलं आहे? OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन मिळालेलं आहे. देअरफॉर OH मायनस इज इक्वल्स टू 10 टू द पॉवर मायनस किती आहे? 5.5 मोल्स पर लिटर. सो सिंपल. बघा, हे आहे OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन. आलंय का सगळ्यांचं? यस. निखिल कॅल्क्युलेशन प्रॉपरली करा. यस. कैलास, ओमकार, बरोबर आहे तुमचा आन्सर 5.5. तुम्ही POH ची व्हॅल्यूचे आन्सर सांगितलंय. यस. OH मायनस पण मिळून जाईल आता. 10 टू द पॉवर मायनस 5.5 मोल्स पर लिटर, दॅट इज द आन्सर. येत आहे. सिम्पल आहे. बघा, असे सिम्पल क्वेश्चन आहे. काहीही केमिस्ट्रीमध्ये जायचं नाही, फक्त आपल्याला रिलेशन्स माहीत पाहिजे. आणि तुम्हाला एक सांगतो की मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन जर विचारले मला गेटमधले तर मी सांगेल तुम्हाला की पीएच, अल्कलॅनिटी आणि जे आपण हार्डनेस कॅल्क्युलेट करतो यावरती फिक्स, यापैकी या तिन्हीपैकी एक न्यूमेरिकल जे आहे फिक्स राहणार आहे. त्यापैकी पीएच वरचे न्यूमेरिकल्स आपण आता सध्या पाहतोय. असे सिम्पल न्यूमेरिकल्स येत असतात. काही घाबरायचं नाही, फक्त हे रिलेशन्स पाठ ठेवायचे. ओके. सो नेक्स्ट न्यूमेरिकल पाहूया आपण आता.
नेक्स्ट न्यूमेरिकल पाहूया. हां, एच प्लस इज इक्वल टू 10 टू द पॉवर मायनस 9.2. एच प्लसची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 10 टू द पॉवर मायनस 9.2 मोल्स पर लिटर. आणि पीओएचची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो आपल्याला माहित आहे की एच प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे, काय असतं एच प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन? बघा दिलेलं आहे. एच प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे? 10 टू द पॉवर मायनस ऑफ पीएच है ना. सो इथे 10 टू द पॉवर मायनस ऑफ पीएच, एच प्लस इज इक्वल टू 10 टू द पॉवर मायनस ऑफ पीएच, म्हणजे इथे एच प्लसची व्हॅल्यू दिलेली आहे 10 टू द पॉवर मायनस 9.2. तर हा मायनस 9.2 काय आहे? दिस इज द व्हॅल्यू ऑफ पीएच. बरोबर, दिस इज द व्हॅल्यू ऑफ पीएच. सो इथे आपल्याला पीएचची व्हॅल्यू मिळालेली आहे. बरोबर, पीएचची व्हॅल्यू मिळालेली आहे ह्याच्यामध्ये. बरोबर. सो आपण आता सेकंड स्टेप काय करणार? पीएच प्लस पीओएच इज इक्वल्स टू 14 हे सेकंड रिलेशन यूज करणार. आपल्याला पीओएचची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. पीएचची व्हॅल्यू मिळालेली आहे 9.2 पीएचची व्हॅल्यू आहे. पीओएचची व्हॅल्यू फाइंड आउट करा आणि आन्सर सांगा. पीओएच इज इक्वल्स टू 14 मायनस 9.2 किती येत आहे? 14 मायनस 9.2 किती येत आहे? आन्सर सांगा कमेंट बॉक्समध्ये. हां, 4.8 कोणाचा आहे? ओमकार. यस ओमकार, फास्टली आन्सर कॅल्क्युलेट करताय ओमकार. यस, व्हेरी गुड व्हेरी गुड. यस, 4.8 इज द आन्सर. सो पीओएचची व्हॅल्यू जी आहे 4.8 आहे. यस, व्हेरी गुड. ठीक आहे, जमतंय. बघा सोप्पं आहे, एकदम सोप्पं आहे. सगळ्यांची गेट निघणार आहे. बरोबर आहे, सगळे गेट क्वालिफाय करतील. बरोबर. येस येस. हां चालेल. सो आता हा थर्ड क्वेश्चन आहे आणि ह्या मॉडेलवरती, ठीक आहे, हा जो थर्ड मॉडेल टाईप क्वेश्चन आहे, ह्या टाईपवरती तुम्हाला गेटमध्ये प्रिव्हियसली पण क्वेश्चन्स बघायला मिळतील. सेम आहे, फक्त काहीतरी तिथे ॲड करतील, काहीतरी क्वेश्चनमध्ये काहीतरी टर्म सेंटेन्स काहीतरी वेगळं राहील, पण सेम ह्याच पद्धतीने सॉल्व करायला लावलेलं आहे. इथे जस्ट आपण काय करतो की आपल्याला हे जे की त्या ठिकाणी इथे मी काय फॉर्म्युला यूज करायचं इथे दिलेलं आहे, जे की हायड्रोजन आयनचं कॉन्सन्ट्रेशन आहे फॉर ए सॅम्पल अँड फॉर बी सॅम्पल. दोन सॅम्पल आहे, ए सॅम्पल है ना, वॉटर सॅम्पल नंबर ए, आणि दुसऱ्या सॅम्पलला नाव दिलं बी सॅम्पल. सो आणि ए आणि बीचं जे हायड्रोजन आयनचं कॉन्सन्ट्रेशन आहे इट इज इक्वल टू 10 टू द पॉवर मायनस पीएच. आपल्याला माहित आहे दोघांसाठी सेम असेल. मग आपण काय करतोय, या दोन सॅम्पलपैकी हायड्रोजन आयन्सचे दोन सॅम्पल आहे ए आणि बी, या दोन सॅम्पलमधून कोण किती प्रमाणात जास्त ॲसिडिक आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो हाऊ मेनी टाइम्स ए इज मोर ॲसिडिक दॅन दॅट ऑफ द बी, हे आपल्याला इथं क्वेश्चनमध्ये विचारले. कधी कधी विचारतील की बी हा ए पेक्षा किती ॲसिडिक आहे. सो फक्त हे रिलेशन वापरायचं आहे. सो आता आपण बघूया. बघा मित्रांनो, एच प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला इथं दिलेलं आहे का? एच प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन इथे दिलेलं आहे का? आपल्याला माहित आहे एच प्लसचं रिलेशन काय आहे. एच प्लस इथे दिलंय बघा, एच प्लस ऑफ ए इज इक्वल्स टू, इट इज इक्वल्स टू 10 टू द पॉवर मायनस ऑफ पी एच. बरोबर. सो आता 10 टू द पॉवर मायनस ऑफ पी एच, पी एचची व्हॅल्यू किती आहे? पी एचची व्हॅल्यू किती आहे? मायनस 4.5. बरोबर. त्यानंतर हे झालं एच एच ए है ना, ए सॅम्पलचं झालेलं आहे. आता आपण बी सॅम्पलचं फाइंड आउट करूया. 10 टू द पॉवर मायनस ऑफ पी एच. सो आता बी सॅम्पलचं पी एच किती आहे? 7.5. सो 10 टू द पॉवर मायनस 7.5. बरोबर. दिस इज द सॅम्पल बी. ठीक आहे, हा ए सॅम्पल झाला, हा बी सॅम्पल झाला. हे दोन्ही सॅम्पलचे हायड्रोजन आयनचं कॉन्सन्ट्रेशन आपण फाइंड आउट केलेलं आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, या दोघांमधून कोणता त्या ठिकाणी आहे ना, ए इज मोर ॲसिडिक दॅन द बी, आपल्याला किती टाइम्सने ॲसिडिक आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो एच प्लस आयन्स है ना, एच प्लस आयन सॅम्पल ए, एच प्लस आयन फॉर सॅम्पल बी, इट इज इक्वल्स टू, या दोघांचा रेशिओ घ्या. ठीक आहे, 10 टू द पॉवर मायनस 4.5, 10 टू द पॉवर मायनस 7.5, या दोघांचा रेशिओ घेतला आपल्याला काय मिळणार आहे बघा. कॅल्क्युलेटरमध्ये टाका 10 टू द पॉवर मायनस 4.5 डिवायडेड बाय 10 टू द पॉवर मायनस 7.5, किंवा तुम्ही तसंही कॅल्क्युलेट करू शकता. किती टाइम्स येत आहे आन्सर सांगा बरं. 10 टू द पॉवर मायनस 4.5 डिवायडेड बाय 10 टू द पॉवर मायनस 7.5 किती येत आहे? किती येत आहे आन्सर?
यस ओमकार, निखिल, पौर्णिमा, कैलास, 1000. यस बरोबर. पहिला फर्स्ट आन्सर दिलं आहे पौर्णिमा, नंतर निखिल, कैलास. हां 1000 टाइम. यस कैलास सांगतो, थांबा 1 मिनिट. हां आन्सर आहे 1000 टाइम्स. ठीक आहे 1000 टाइम्स. So this hydrogen ions concentration of the sample A is 1000 times greater than that of the sample B. बघा मित्रांनो हे काय सांगतोय बघा, लक्ष देऊन ऐका. यस कैलास ऐका, ठीक आहे. हां सो या क्वेश्चनमध्ये आपल्याला दोन सॅम्पल्स आहेत, वॉटर सॅम्पल ए आणि वॉटर सॅम्पल बी. या दोघांचाही पीएच दिलेला आहे. एवढी तर आयडिया क्लिअर आहे. ठीक आहे, किती दिलेलं आहे पीएच ऑफ सॅम्पल ए 10⁻⁻4.5 दिलेला आहे. पीएच ऑफ सॅम्पल बी किती दिलेला आहे 7.5 दिलेला आहे. दोन्ही सॅम्पल वॉटर सॅम्पलचं पीएच आपल्याला माहीत झालेलं आहे. सो आता जसं की फॉर एक्झाम्पल म्हणून सांगतो, 1 मिनिट. हां सो आपल्याकडे 2 वॉटर बॉटल्स आहेत. हां हे 2 वॉटर बॉटल्स आहेत आणि हा सॅम्पल ए आहे. याच्यामध्ये सॅम्पल दाखवतो तुम्हाला, बघा हे सॅम्पल ए आहे आणि सॅम्पल बी आहे. सो या दोघांमधून आहे ना आपल्याला विचारलंय की हा ए सॅम्पल जो आहे हा किती ॲसिडिक आहे. ठीक आहे, हाऊ मच टाइम इट इज मोर ॲसिडिक दॅन बी. मग आपण काय केलेलं आहे की ह्यामध्ये ह्या वॉटर सॅम्पलमध्ये काय केलेलं आहे की हायड्रोजन आयनचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे हे फाइंड आउट केलेलं आहे. ठीक आहे, सो आता हायड्रोजन आयनचं सॅम्पलचं कॉन्सन्ट्रेशन जर या वॉटर सॅम्पल ए मध्ये पाहिलं तर ते येत आहे 10⁻⁻4.5 आणि सॅम्पल बी मधलं जर चेक केलं तर ते येत आहे 10⁻⁻7.5. मग आपण या दोन्ही सॅम्पलसाठी जे हायड्रोजन आयनचं कॉन्सन्ट्रेशन आहे त्याचा रेशिओ घेतला तर आपल्याला समजून येत आहे की हा ए सॅम्पलपेक्षा आहे ना, ए जो सॅम्पल आहे हा बी पेक्षा किती टाइम्स ॲसिडिक आहे. ओके, ह्या दोन्ही सॅम्पलचं काय केलेलं आहे आपण हायड्रोजन आयन्सचं कॉन्सन्ट्रेशनचं रेशिओ घेतला आहे फक्त. त्यावरून आपल्याला लक्षात येतं की कोण किती दुसऱ्यापेक्षा किती टाइम्स ॲसिडिक आहे. ओके हां ठीक आहे. बघा नेक्स्ट. ठीक आहे कैलास, तुम्हाला अजूनही नसेल समजलं तर लास्टला आपण यावरती डिस्कशन करूया. ठीक आहे, आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. ओके, आता हे जे क्वेश्चन्स आहेत हे बायकार्बोनेट्स म्हणजे टोटल अल्कलिनिटी कॅल्क्युलेट करायला लावत आहे. आणि हा जो टॉपिक आहे आपल्याला आता टोटल अल्कलिनिटी, टोटल हार्डनेस आपल्याला आता हे फाइंड आउट करायचे आहेत. सो याची न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्या अगोदर मी तुम्हाला फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल पॅरामीटरची इम्पॉर्टंट जी थिअरी आहे ती आपण एका पीडीएफच्या मार्फत, एका स्लाइडच्या मार्फत पाहूया. ठीक आहे, सो आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आपल्याला पण पुढे जाऊन. ठीक आहे, पहिले आपण पॅरामीटर्स पाहून घेऊया. ओके ठीक आहे, हे इथं क्लोज करतोय, 2 मिनिट थांबा फक्त. यस 1 मिनिट. थांबा 1 मिनिट. ओके, सो आपण जस्ट एक वॉटर क्वालिटी पॅरामीटर जे आहेत त्यांच्यावरती एकदा ओव्हरव्ह्यू घेऊया. ठीक आहे, दिसतंय सगळ्यांना. यस कैलास, तुमचा डाऊट मी नंतर क्लिअर करतोय. थांबा एक, पहिला आपण पुढचा पार्ट पाहूया. या क्वेश्चनला स्टार करून ठेवा कैलास. ठीक आहे, मग लास्टला तुम्हाला समजून सांगतो. ठीक आहे ओके. हां बघा वॉटर क्वालिटी पॅरामीटर जे आहेत आता आपण याबद्दल थिअरी पार्ट आपण पहिले पाहून घेऊया, मग यावरचे आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. भरपूर सारे 1 लाइनर टाईप MCQ क्वेश्चन्स आहेत जे आपण हे पार्ट ज्यावेळेस बघणार त्यानंतर सॉल्व्ह होतील. ठीक आहे, आणि व्हेरी मच इम्पॉर्टंट आहे सगळ्या एक्झामसाठी. तुम्ही जे इथे जे थिअरी पार्ट बघतायत ठीक आहे यामधून तुमचे भरपूर सारे एक्झाममधले क्वेश्चन जे आहेत ते सॉल्व्ह होऊ शकतात. ओके ठीक आहे, आपण स्टार्ट करूया. बघा मित्रांनो, हे जे वॉटर क्वालिटी पॅरामीटर्स आहेत, वेगवेगळे वॉटर क्वालिटी पॅरामीटर्स आहेत. कोणते 3 आहेत, फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल वॉटर क्वालिटी पॅरामीटर्स आहेत. फिजिकल वॉटर क्वालिटी पॅरामीटर्स आहे ना, फिजिकली आपण त्यांना आयडेंटिफाय करू शकतो. केमिकल क्वालिटी पॅरामीटर्स आहेत, ड्यू टू सम डिझॉल्ड सॉलिड्स आपण त्याला म्हणू शकतो, ते केमिकल पॅरामीटर्स आपल्याला चेक करावे लागतात. बायोलॉजिकल पॅरामीटर जे आहेत जसं की पॅथोजन्स, बॅक्टेरियाज, व्हायरस, हेल्मिन्स हे जर प्रेझेंट असतील है ना, जे की हार्मफुल डिझीज कॉझिंग बॅक्टेरियाज आहेत, हे जर आपल्याला आयडेंटिफाय करायचे असतील तर ते बायोलॉजिकल पॅरामीटर्समध्ये येतात. जे की मेटल्स असतील, मे बी टॉक्झिक किंवा नॉन टॉक्झिक मेटल्स असतील, किंवा त्या ठिकाणी मे बी जसं की काही पॅरामीटर्स आहेत पीएच. ठीक आहे सर, केमिस्ट्रीचा पार्ट येतो ना, ठीक आहे, किंवा त्या ठिकाणी हार्डनेस, अल्कलिनिटी हा जो पार्ट आहे हा केमिकल पॅरामीटर्समध्ये येतोय. फिजिकल पॅरामीटरमध्ये जे व्हिज्युअली आपण आयडेंटिफाय करू शकतोय
किंवा त्या ठिकाणी चेक करू शकतोय दॅट आर फिजिकल पॅरामीटर, जसं की टेम्परेचर, वॉटरचं टेम्परेचर आपण आयडेंटिफाय करू शकतोय है ना, किंवा त्या ठिकाणी त्याला आपण टेम्परेचर, कलर, ऑर्डर, टेस्ट, टर्बिडिटी अँड स्पेसिफिक कंडक्टन्स जे आहेत हे आपण चेक करू शकतो इझिली. बघा आता एक एक करून आपण हे सगळे पॅरामीटर्स पाहणार आहे. हे पॅरामीटर्स आपण आयडेंटिफाय का बरं करतोय है ना, हे आयडेंटिफाय का बरं करतोय आपण इम्प्युरिटीज. हे इम्प्युरिटीज आयडेंटिफाय जर झाले तर त्यानुसार आपल्याला वॉटर ट्रीटमेंट प्लांटमध्ये प्रोसेस जी आहे ती करता येणार आहे है ना. आपल्याला त्याला त्या पॅरामीटर्सच्या ज्या लिमिट्सच्या अनुसार आपल्याला ट्रीटमेंट प्रोव्हाइड करावी लागणार आहे. सो एक एक करून सगळे पॅरामीटर्स पाहूया. नेक्स्ट स्लाइडवरती बघा, ॲज पर दी IS कोड IS 10500 2012च्या अनुसार वॉटर क्वालिटी पॅरामीटर्सच्या त्या ठिकाणी हा चार्ट दिलेला आहे. IS कोडने जे टेबल्स किंवा व्हॅल्यूज दिलेले आहेत सेम इथं आपण त्या ठिकाणी बोर्डवरती स्क्रीनवरती बघत आहे. ओके, सेम इथं बोर्डवरती त्या ठिकाणी व्हॅल्यूज जे आहेत ते बघतोय. बघा मित्रांनो, काय काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, जसे की टेम्परेचर, कलर, ओडर, टेस्ट, टर्बिडिटी हे सगळे काय आहेत, फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दी वॉटर आहेत. ओके, आणि यांचे ॲक्सेप्टेबल लिमिट्स आणि परमिसिबल लिमिट्सचा जो चार्ट आहे किंवा जे व्हॅल्यूज आहेत ते आपण इथे पाहतोय. जर इथे आपण चेक केलं टेम्परेचरसाठी, ओके फर्स्ट आहे टेम्परेचर. सो टेम्परेचरसाठी ॲक्सेप्टेबल आणि परमिसिबल लिमिट्समध्ये आपल्याला इथे वर्ड दिसतो ॲग्रीएबल. ॲग्रीएबल म्हणजे त्याला तुम्ही म्हणू शकता डिझायरेबल क्वालिटीचं वॉटरचं टेम्परेचर त्या ठिकाणी असायला पाहिजे. आणि मोस्टली ट्रीटमेंट प्रोसेसमधून ज्यावेळेस वॉटर लास्टला डिसइन्फेक्शन नंतर जे वॉटर आपण स्टोअर करतो टँकमध्ये, तर ते वॉटर त्या ठिकाणी आपल्याला डिझायरेबल टेम्परेचरमध्ये बघायला मिळत असतं. ठीक आहे, सो डिझायरेबल टेम्परेचर 4 to 10 डिग्री सेल्सिअस दरम्यान असायला पाहिजे. ओके, सेकंड आहे कलर. सो कलर जो आहे आपण हेझन युनिट्समध्ये मेजर करत असतो. ओके, कलर जो आहे हा हेझन युनिट्समध्ये मेजर केला जातो. याची ॲक्सेप्टेबल लिमिट जी आहे ती आहे 5. ठीक आहे, 5 हेझन युनिट्स. आणि परमिसिबल लिमिट्स, आता परमिसिबल लिमिट्स किंवा त्याला तुम्ही म्हणू शकता कॉज ऑफ रिजेक्शन. सो परमिसिबल लिमिट्स किती आहे 15. परमिसिबल लिमिट्स कधी म्हणू शकता, आपल्याला पाहिजे व्हॅल्यू किती 5 पाहिजे. ठीक आहे, कलरची व्हॅल्यू किती असायला पाहिजे 5 हेझन युनिट्स. पण इन केस जर आपल्याला जे वॉटर सॅम्पल आपण चेक करतोय त्याचा कलर जर 14 हेझन युनिट्स असेल किंवा 10 हेझन युनिट्स असेल, तर मग अशा वेळेस आपण काय म्हणतोय की इन केस जर आपल्याला अल्टरनेटिव्ह सोर्सपासून वॉटर कलेक्ट करून आपण ट्रीटमेंट प्लांटवर घेऊन येऊ शकत नाही आणि त्याच सोर्समधलं आपल्याला कलर आयडेंटिफाय करावं लागतंय, तर 15 पर्यंत परमिसिबल आहे, ओके आहे. ठीक आहे, सो म्हणून ॲक्सेप्टेबल लिमिटची जर व्हॅल्यू विचारली तर 5 आहे आणि परमिसिबल लिमिट जी रेंज आहे तिथपर्यंत आपण घेतोय 15 हेझन युनिट्स. ठीक आहे, 15 हेझन युनिट्स. सो या व्हॅल्यूज लक्षात ठेवा. आणि आपण कलरला मेजर करत असतो टिंटोमीटर किंवा प्लॅटिनम कोबाल्ट स्केलवरती मेजर करत असतो. ठीक आहे, लक्षात ठेवा. टिंटोमीटर हा इन्स्ट्रुमेंट आहे कलर आयडेंटिफाय करण्यासाठी वॉटरचा, किंवा प्लॅटिनम कोबाल्ट स्केल किंवा बर्गे स्केलवरती वॉटरचा कलर आयडेंटिफाय करत असतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे ओडर. ओडर अँड टेस्ट जे आहे वॉटरचे त्या ठिकाणी ॲग्रीएबल ओडर अँड टेस्ट असायला पाहिजे. टेस्ट इट शुड हॅव अ गुड टेस्ट अँड ओडर आहे ना, त्या ठिकाणी ओडरलेस वॉटर आपल्याला पाहिजे नसतं. ठीक आहे, त्यानंतर टर्बिडिटी. वॉटरची जी टर्बिडिटी जी आहे ती NTU मध्ये मेजर केल्या जाते. NTU म्हणजे काय, नेफोलोमेट्रिक टर्बिडिटी युनिट. सो आता NTU मध्ये है ना, या स्कॅटरिंग लाईट स्कॅटरिंग प्रिन्सिपलमध्ये मेजर करतो, ज्याचं जे युनिट जे आहे हे नेफोलोमेट्रिक टर्बिडिटी युनिट आहे. सो आता वॉटरची टर्बिडिटी लक्षात ठेवा 1 NTU. ठीक आहे, ही ॲक्सेप्टेबल लिमिटची व्हॅल्यू आहे. आणि 5 NTU ही काय आहे, परमिसिबल लिमिटची व्हॅल्यू आहे. बरोबर, 5 NTU ही काय आहे, परमिसिबल लिमिटची व्हॅल्यू आहे. सो याचं तुम्ही त्या ठिकाणी नोट डाऊन करू शकता किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या त्या ठिकाणी. बरोबर, हे फिजिकल वॉटर क्वालिटी पॅरामीटर्स आहेत. हे कोणते आहेत, हे जे तुम्हाला इथं बोर्डवरती जे दिसत आहेत हे सगळे फिजिकल वॉटर क्वालिटी पॅरामीटर्स आहेत. एक्झाममध्ये यांच्या व्हॅल्यूज किंवा हे जे इन्स्ट्रुमेंट्स मी इथं सांगितलेत त्यावरती क्वेश्चन्स येऊ शकतात. फिजिकल वॉटर क्वालिटी पॅरामीटर्स दिलेले आहेत. बरोबर, ठीक आहे, लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट बघा, आता टेम्परेचर बद्दल इथे दिलेलं आहे. आपण थर्मोमीटरने मेजर करतो आणि डिझायर्ड लिमिट जे आहे 4 डिग्री टू 10 डिग्री सेल्सिअस ही बेस्ट क्वालिटी ऑफ वॉटरसाठी आहे. परमिसिबल लिमिट जे आहे ना, ॲग्रीएबल म्हणतो आपण, पण किती डिग्री सेल्सिअस पर्यंत. सो लक्षात ठेवा मित्रांनो, 10 to 15 डिग्री सेल्सिअस पर्यंत जे टेम्परेचर असेल म्हणजे ॲव्हरेज क्वालिटीचं वॉटर असेल त्याचं टेम्परेचर रेंज जे आहे 10 to 15 डिग्री सेल्सिअसचं असतं. ठीक आहे, सो ते आपण त्या ठिकाणी परमिट करत असतो. परंतु 15 डिग्री सेल्सिअस टू 20 डिग्री सेल्सिअस या रेंजमध्ये जर वॉटर असेल तर त्या सॅम्पलला, त्या वॉटर सॅम्पल त्याचं टेम्परेचर जर 15 ते 20 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान असेल तर त्याला आपण ट्रीटमेंट नक्की प्रोव्हाइड करतो.
जर वॉटर सॅम्पलचं टेम्परेचर 20 डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त असेल, ठीक आहे, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 20 डिग्री सेल्सिअस असेल तर ते वॉटर सॅम्पल आपण रिजेक्ट करतो. ठीक आहे, रिजेक्ट करतो का बरं? कारण 20 डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त टेम्परेचरचं जर वॉटर असेल तर त्यामध्ये बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी स्टार्ट झालेली असेल, म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ त्या ठिकाणी जास्त असते. ठीक आहे, 20 डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त जर टेम्परेचर असेल त्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स ग्रो होतात. ठीक आहे, सो हे टेम्परेचर त्या ठिकाणी जर सॅम्पलमध्ये आपल्याला बघायला मिळेल तर सॅम्पल रिजेक्ट करतो. ठीक आहे, सो 10 to 15 डिग्री सेल्सिअस नॉर्मली आपल्याला टेम्परेचर बघायला मिळतं, जे सोर्सेसपासून आपण कलेक्ट करतो त्याला ट्रीटमेंट आपण प्रोव्हाइड करत असतो. ओके, नेक्स्ट पहा, टेम्परेचर काय इंडिकेट करत असतं? टेम्परेचर इंडिकेट्स कॉन्सन्ट्रेशन ऑफ द इम्प्युरिटीज. है ना, टेम्परेचर जास्त आहे कशामुळे? कारण इम्प्युरिटी जास्त असेल तर टेम्परेचर जास्त बघायला मिळतं. टेम्परेचर इज अ इंडिकेशन ऑफ, है ना, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द बॅक्टेरियल ग्रोथ. ना, टेम्परेचर जर जास्त असेल म्हणजेच बॅक्टेरियल ग्रोथ जास्त असणार आहे. टेम्परेचर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डिझॉल्व्ड ऑक्सिजन. पाण्यामध्ये जो काही डिझॉल्व्ड ऑक्सिजन, ॲक्वॅटिक लाईफसाठी जो ऑक्सिजन रिक्वायर्ड आहे, डिझॉल्व्ड ऑक्सिजन म्हणतो आपण वॉटरमध्ये असणारा. सो टेम्परेचर जर जास्त असेल तर डिझॉल्व्ड ऑक्सिजनची व्हॅल्यू कमी असते, हे लक्षात ठेवा. ओके, टेम्परेचर, वॉटरचं टेम्परेचर जसं जसं वाढत जाईल तसं तसं डिझॉल्व्ड ऑक्सिजनची व्हॅल्यू कमी होत जात असते. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. कधी कधी क्वेश्चन येतो की समर सीझनमध्ये डिझॉल्व्ड ऑक्सिजनची व्हॅल्यू वाढेल की कमी होईल? ऑब्व्हियसली समर सीझनमध्ये टेम्परेचर वाढतो तर डिझॉल्व्ड ऑक्सिजनची व्हॅल्यू कमी असणार आहे, हे रिलेशनवरून क्वेश्चन्स विचारतात. ठीक आहे, त्यानंतर टेम्परेचर इट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कार्बन डायऑक्साईड. आहे ना, टेम्परेचर जास्त आहे तर मे बी त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड प्रेसेन्स जो आहे, गॅसचं प्रेसेन्स जास्त असेल. आणि या कार्बन डायऑक्साईडचं प्रेसेन्समुळे काय होत असतं? वॉटरमध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रेसेन्स जर जास्त असेल इट विल कॉज ॲसिडिटी. कार्बन डायऑक्साईडचं प्रेसेन्स इट विल कॉज टर्बिडिटी अँड ओडर ऑल्सो. ओडर, त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड गॅसमध्ये आपल्याला वॉटरमध्ये ओडर बघायला मिळतो. ठीक आहे, बॅड ओडर आपल्याला बघायला मिळतो कार्बन डायऑक्साईड गॅसेसमुळे. ओके, सो हे लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट इथे त्या ठिकाणी एक कलरसाठी टेस्ट आहे, थांबा एक मिनिट. हां, सो आता हे ॲक्सेप्टेबल लिमिट्स आहेत कलरसाठी 5 to 15 युनिट्स. जस्ट आपण हे पुढे पाहतोय. हां, इथे कलर दिलेला आहे. ओके, आपल्याला वॉटरचं कलर आहे, वी रिक्वायर्ड कलरलेस वॉटर. आपल्याला कसं वॉटर रिक्वायर्ड आहे? कलरलेस वॉटर रिक्वायर्ड आहे. आणि वॉटरमध्ये जर इन केस रॉ वॉटर जे आपण सोर्सपासून कलेक्ट करतोय त्यामध्ये आपल्याला कलर कशामुळे बघायला मिळतोय? सस्पेंडेड सॉलिड्स आणि डिझॉल्व्ड सॉलिड्समुळे आपल्याला वॉटरमध्ये कलर बघायला मिळत असतो. सस्पेंडेड सॉलिड्स म्हणजे काय? क्ले, सिल्ट, अल्गे, फंगय हे आहेत सस्पेंडेड सॉलिड्स. डिझॉल्व्ड सॉलिड्स म्हणजे काय? मेटल्स असतात, आहे ना, काही टॉक्झिक मेटल्स, काही नॉन टॉक्झिक मेटल्स असतात, जसं आयरन आहे, मॅंगनीज आहे, हे काय मेटल्स आहेत, आहे ना. सो ते डिझॉल्व्ड सॉलिड्समध्ये असतात. मेटल्स किंवा काही गॅसेस असतात किंवा सॉल्ट्स असतात दॅट आर डिझॉल्व्ड सॉलिड्स. ठीक आहे, आणि ह्या त्या ठिकाणी